वेलकम फ्रेंड्स, व्हायब्रंट अकॅडमी सायन्स कराड मध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड मोलर मास ऑफ सोल्यूट हे जे रिलेशन बघितलं होतं त्याच्या बेसवर त्याचा यूज करून त्याचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं ते आपण लास्ट प्रॉब्लेम बघितलं होतं. आणखी एक प्रॉब्लेम आपल्याला त्याच्या बेसवर मिळते, मात्र त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. पहिला पार्ट सेम आहे, मात्र नेक्स्ट पार्ट त्याच्यामध्ये डिफरंट मिळतो आणि तो पार्ट डिफरंट काय आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा ते आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये बघूया. काय प्रॉब्लेम आहे बघा. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. सल्फर कशामध्ये डिझॉल्व्ह केलाय? कार्बन डायसल्फाइड. म्हणजे इथं बघा आपल्याला गिव्हन मध्ये पहिले व्हॅल्यू मिळते कोणती, तर सल्फर इज डिझॉल्व्ड इन कार्बन डायसल्फाइड. सल्फरचं मास मिळते आपल्याला. काय मिळते? मास. आणि हा सल्फर इथं सोल्यूट असेल, दॅट इज तिथं मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट ह्याला आपण कशाने डिनोट केलं होतं? W2 इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली? 3.795 ग्रॅम. देन हे कशामध्ये डिझॉल्व्ह केला? तर हा सोल्यूट जो घेतलाय कोण आहे? हा सल्फर. कशामध्ये डिझॉल्व्ह केला? 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. म्हणजेच तिथं आपल्याला काय मिळालं? मास ऑफ सॉल्व्हंट. आणि त्याच्यासाठी टर्म आपण वापरली ती W1 आणि ती व्हॅल्यू किती मिळाली? 100 ग्रॅम. पुढे काय म्हटलं बघा. दिस सोल्युशन बॉइल्स ऍट. ते जे सोल्युशन आहे सल्फर डिझॉल्व्ह केलं कशामध्ये? कार्बन डायसल्फाइड मध्ये. आणि तयार झालेलं सोल्युशन बॉईल होतंय. कितीला बॉईल होतंय? ऍट 319.81 केल्विन. म्हणजे तिथं आपल्याला काय मिळाला? बॉइलिंग पॉइंट मिळतंय. कुणाचा? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. दॅट इज त्याच्यासाठी टर्म वापरली होती आपण TB आणि ती व्हॅल्यू मिळते 319.81 डिग्री केल्विन. पुढे बघा. नेक्स्ट आपल्याला काय मिळतंय? बॉइलिंग पॉइंट. दॅट इज व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. काय विचारलं बघा आपल्याला? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. द बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इज. म्हणजे आणखी एक गिव्हन व्हॅल्यू दिली. बॉइलिंग पॉइंट कुणाचा? सॉल्व्हंट. आणि त्याच्यासाठी काय वापरतो आपण? TB0 इज इक्वल टू. आणि ती व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 319.45 डिग्री केल्विन. गिव्हन मध्ये आणखी दोन व्हॅल्यू दिलेत बघा. पहिली व्हॅल्यू गिव्हन मध्ये काय दिली? Kb फॉर कार्बन डायसल्फाइड. दॅट इज Kb फॉर कार्बन डायसल्फाइड इज इक्वल टू किती दिला बघा? 2.42 केल्विन किलोग्राम पर मोल. आणि आणखी एक ऍडिशनल आपल्याला व्हॅल्यू दिली. ऍटॉमिक मास ऑफ सल्फर इज इक्वल टू 32 युनिफाईड मास. तर ह्या गिव्हन व्हॅल्यूज असतात. ह्या गिव्हन व्हॅल्यूचा वापर करून आपण फर्स्ट काय डिटरमाइन करणार आहे? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन सोल्युशन. पण त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? तर बघा टू फाइंड दिलेल्या ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्याच्या बेसवर आपण सुरुवातीला काय डिटरमाइन करणार? तर मोलार मास ऑफ सोल्यूट. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला? मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलार मास मिळालं की आणखी एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिले. ऍटॉमिक मास दिले आपल्याला सल्फरचं. त्याचा वापर करून आपण तिथं नंबर ऑफ ऍटम सल्फरचे किती आहेत ते डिटरमाइन करू शकतोय. आणि नंबर ऑफ ऍटम्स मिळाले की त्याच्यावरून काय डिटरमाइन करणार आपण? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. सल्फर जो डिझॉल्व्ह केलाय कशामध्ये? कार्बन डायसल्फाइड. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला त्याच्यावरून डिटरमाइन करता येईल. नाउ अकॉर्डिंग टू दॅट कॅल्क्युलेशन मध्ये बघा पहिला पार्ट आपण काय करणार? मग फर्स्ट वी हॅव टू फाइंड डेल्टा TB. डेल्टा TB इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? TB मायनस TB0. TB म्हणजे काय? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. किती दिले आपल्याला? 319.81 डिग्री केल्विन मायनस TB0 that is boiling point of pure solvent आणि ती व्हॅल्यू किती आहे बघा? 319.45 डिग्री केल्विन.
आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजेच काय असणार आहे डेल्टा टीबी. बघा हे जर आपण सबट्रॅक्ट केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.36 डिग्री केल्विन. दिस इज अन डेल्टा टीबी. सेम मगाच्या पद्धतीने आपण इथे बघतोय W2 आणि W1 हे आपल्याला ग्रॅम मध्ये दिले. त्याचं जरी आपण कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये केलं तरी आणि आहे तसंच ठेवलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, कारण मगाशी आपण इक्वेशन बघितलं होतं. नाउ अकॉर्डिंग टू दॅट ह्याच्यामध्ये बघा दुसरा पार्ट आपल्याला काय डिटरमाइन करायचा आहे, दॅट इज M2 इज इक्वल टू M2 मीन्स मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. M2 म्हणजे काय असेल मॉलिक्युलर मास सोल्यूट. आणि त्याच्यासाठी इक्वेशन आपण बघितलंय 1000 into Kb into W2 upon delta TB into W1. Now put this given value या इक्वेशन मध्ये आपण पुट केल्या 1000 into Kb. Kb दिला आपल्याला Kb फॉर कार्बन डायसल्फाइड. त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट साठी ती Kb ची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे, कारण Kb ला म्हणतानाच आपण काय म्हटलं होतं मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट साठी ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. फॉर कार्बन डायसल्फाइड साठी ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 2.42. W2 दिस इज अन मास ऑफ सोल्यूट आणि ती व्हॅल्यू आपल्याला किती दिली बघा 3.795 डिवाइडेड बाय डेल्टा टीबी. डेल्टा टीबी किती आला आपला 0.36 आणि W1 दिस इज अन मास ऑफ सॉल्व्हंट आणि मास ऑफ सॉल्व्हंट किती मिळते 100. तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या गिवन व्हॅल्यूज असते. आणि मग हे जर पुढे आपण सॉल्व्ह करून केलं बघा त्याला हे कॅन्सल होतील. देन आपल्याला याला मल्टिप्लाय केलं 24.2 into 3.795 डिवाइड बाय 0.36 आणि मग पूर्ण आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करून हे डिवाइड केलं आणि सॉल्व्ह केलं तर फायनल आन्सर आपल्याला मिळते बघा दिस इज अट 255.10. आता हे काय फाइंड आउट केलं आपण M2 मीन्स दिस इज अन मोलार मास ऑफ सोल्यूट आणि त्यामुळे ती व्हॅल्यू कशामध्ये असेल ग्रॅम पर मोल मध्ये असेल. आता हे जर पहिलं आपल्याला विचारलंय मोलार मास सोल्यूटचं किती आहे ते आपण डिटरमाइन केलं. आपल्याला विचारलंय काय त्यांनी व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर. पण त्याच्यासाठी दुसरं कॅल्क्युलेशन काय माहिती बघा सल्फरचे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स डिटरमाइन करायला लागते, दॅट इज नंबर ऑफ ॲटम्स इन मॉलिक्युल ऑफ सल्फर. आणि त्याच्या बेसवर आपल्याला त्याचं फॉर्म्युला डिटरमाइन करता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा नंबर ऑफ ॲटम्स इन मॉलिक्युल ऑफ सल्फर इज इक्वल टू. आता इथं मोलार मास आपल्याला सोल्यूटचं मिळालं. सोल्यूटचं मोलार मास किती मिळाले 255.10 म्हणजे इथं आपल्याला बघा. आणि ॲटॉमिक मास आपल्याला माहित आहे नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्युल. हे डिटरमाइन करताना आपण काय करणार आहे तर मोलार मास डिवाइड बाय ॲटॉमिक मास. जसं आपण बघा इथं काय मिळणार आहे मोलार मास डिवाइड बाय ॲटॉमिक मास. आता बघा पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय केलं तो जो सोल्यूट म्हणजे कोण होता सल्फर त्याचं मोलार मास आपण डिटरमाइन केले आणि ती व्हॅल्यू किती आले 255.10 आणि ॲटॉमिक मास सल्फरचा आपल्याला हे गिवन व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू किती आहे बघा 32. मग 32 न 255.10 ला जर आपण डिवाइड केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 7.92. आता इथं आपण काय डिटरमाइन केले नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्युल आणि नंबर ऑफ ॲटम मॉलिक्युल मध्ये जर बघितले तर हे फ्रॅक्शन मध्ये नसतात. ती व्हॅल्यू कशी असणार आहे होल नंबर म्हणजे हेच 7.92 नियर अबाउट होल नंबर मध्ये किती मिळतील 8 ॲटम. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं बघा हेन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर आणि ह्या सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळते S8. कारण ॲटमची सल्फरच्या ॲटमची संख्या किती आहे 8 आणि त्यामुळे एका मॉलिक्युल मध्ये किती सल्फर ॲटम असतील 8. तर हा सल्फरचा एक ॲलोट्रॉपिक फॉर्म असले पहिला मिळतो. जसं आपण बघा कार्बनचे डिफरंट ॲलोट्रॉप्स बघतो तुम्हाला माहित आहे ग्राफाइट डायमंड फ्लोरीन्स हे कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत.
तसं सल्फरचे सुद्धा डिफरंट टाइप्स अॅलोट्रॉप्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकीच हा एक अॅलोट्रॉप आपल्याला मिळतोय S8 फॉर्म मध्ये. हा जर आपण सल्फर जर बघितलं आपण तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं क्राउन शेप. क्राउन म्हणजे काय, ताज, दॅट इज मुकुट आपण जो म्हणतो, तर त्या स्वरूपाचं साधारण त्याचं स्ट्रक्चर असलेलं पाहायला मिळतं. ज्यावेळेला आपण पी ब्लॉक एलिमेंट डिटेल मध्ये स्टडी करणार आहे त्यावेळेला तिथं आपण त्याचं स्ट्रक्चर वगैरे डिटेल मध्ये बघणार आहोत. तिथं तुमच्या लक्षात येईल तिथं आपल्याला सल्फरची संख्या किती मिळाली, तर 8 संख्या का मिळाली, कारण सल्फरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळते, 8 मिळते. तर हा एक आपल्याला बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन च्या बेसवर आणि तिथं असणारा सोल्यूट त्याचं मोलर मास या दोघांच्या रिलेशनच्या बेसवर हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर इथं आपण ही सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कंप्लीट केली, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. नाउ थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला मिळते, दिस इज अन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपण काय बघणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जसं आता आपण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हटलं होतं, टू इलिव्हेट. इलिव्हेट याचा अर्थ तिथं काय झालं होतं आपण बघितलं, प्युअर सॉल्व्हंट जो आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी होता, त्याच्यामध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केला तर तयार होणाऱ्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय झाला होता, इन्क्रीज झाला होता. म्हणून त्याला काय म्हटलं होतं, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. नाउ इथं आपण बघणार आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता बघा डिफरंट फिजिकल स्टेट आपण मॅटरच्या बघतोय. त्या मॅटरच्या ज्या डिफरंट फिजिकल स्टेट आहेत, एकूण मॅटरच्या आपल्याला 5 फिजिकल स्टेट मिळतात. मात्र त्यापैकी कॉमन 3 ज्या स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, तर ह्या मेन कन्सिडर केल्या जातात आणि त्यामुळं स्टडी करताना सुद्धा आपण ह्या 3 स्टडी करतो. 11 मध्ये तुम्ही ह्या बघितले असतील. मग आता बघा ह्या तिन्ही ज्या स्टेट होत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, दीज आर इंटर कन्व्हर्टिबल टू इच अदर. म्हणजे काय, उदाहरणार्थ बघा सॉलिड जो सबस्टन्स आहे त्या सॉलिडला आपण काय केलं, हीट केलं, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, लिक्विड. ह्याच लिक्विडला पुन्हा आपण काय केलं, हीट केलं, तर ह्याचं रूपांतर कशामध्ये होतं, व्हेपर, दॅट इज गॅसेस स्टेट मध्ये झालेलं पाहायला मिळतं. बघा सॉलिडला आपण हीट केलं तर लिक्विड तयार होतो. ह्या प्रोसेसला काय म्हटलं होतं, तर फ्युजन ऑफ सॉलिड किंवा मेल्टिंग ऑफ सॉलिड म्हटलं जातं. सॉलिड मेल्ट झाला की लिक्विड तयार होतो. ह्या लिक्विडला पुन्हा आपण हीट केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, गॅसेस, दॅट इज वेपर स्टेट मध्ये, ज्याला आपण गॅसेस स्टेट म्हणतो. ह्याला म्हटलं तर इव्हॅपरेशन. आपण पहिली प्रॉपर्टी बघताना बघितलं होतं इव्हॅपरेशन, ज्याच्यामध्ये काय होतं, लिक्विडचं रूपांतर वेपर स्टेट, गॅसेस स्टेट मध्ये होतं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये आपण ही टर्म बघितली होती. सिमिलरली बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, तिथं सुद्धा आपण हेच वापरलं होतं. लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होतं, वेपर मध्ये. आता बघा ह्या 3 स्टेट झाल्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस किंवा वेपर आपण त्याला म्हणतोय. ह्या वेपरला आपण कूल केलं, बघा याला कूल केलं आणि त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं तर वेपरचं पुन्हा लिक्विड तयार होतं. आणि ह्या लिक्विडला आणखी आपण कूल केलं, प्रेशर अप्लाय केलं की लिक्विडचं रूपांतर पुन्हा आणखी कशामध्ये होतं, सॉलिड मध्ये होतं. म्हणजे तिथं दिस 3 स्टेट्स आर इंटर कन्व्हर्टिबल टू इच अदर. आता ह्याच्यामध्ये आपण तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बघतोय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सुरुवातीला आपल्याला फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय बघावं लागेल. जसं आपण बघितलं होतं, ज्यावेळेला आपण सॉलिडला हीट केलं की लिक्विड तयार होतो, पण ज्या टेम्परेचरला सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होतंय त्याला आपण काय म्हटलं होतं, मेल्टिंग पॉइंट. तसं लिक्विडला जर आपण हीट केलं तर त्याचं रूपांतर वेपर, दॅट इज गॅसेस स्टेट मध्ये होतं. आणि मग ज्या टेम्परेचरला लिक्विड गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो त्याला आपण काय म्हटलं होतं, बॉइलिंग पॉइंट. मात्र हे सिंपल मिनिंग आपण सांगितलं. आपण लास्ट पिरियडला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन बघताना सायंटिफिक मिनिंग बघितलं होतं बॉइलिंग पॉइंटचं. आणि बॉइलिंग पॉइंटचं सायंटिफिक मिनिंग आपल्याला काय मिळत होतं, द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ज्या लिक्विडचं टेम्परेचर
आपण नोट डाऊन करतो त्या टेम्परेचरला त्या लिक्विड पासून तयार झालेले वेपर प्रेशर आणि त्या लिक्विडवर असणारा वातावरणाचा जो दाब आहे म्हणजेच त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं होतं, हे दोन्ही ज्या टेम्परेचरला इक्वल बनतात त्याला आपण काय म्हटलं होतं, बॉइलिंग पॉइंट. काय म्हटलं होतं त्याला, बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. इथं आपण बघणार आहे फ्रीजिंग पॉइंट आणि मग आपल्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काय ते बघावं लागेल. आता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, लिक्विड इज द टेम्परेचर ऍट विच, म्हणजे ज्या लिक्विडचा आपण फ्रीजिंग पॉइंट बघणार. जसं आपण बघा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट सिंपल आपण सांगताना सांगतो 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट काय 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सिंपल आपल्याला मिनिंग काय मिळतं, लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होतं, सॉलिड मध्ये होतं, त्याला आपण त्याचं काय म्हणतो, फ्रीजिंग प्रोसेस म्हणतो. मग आता फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, फ्रीजिंग पॉइंट कशाला म्हणायचं, तर द टेम्परेचर ऍट विच लिक्विड अँड सॉलिड, द टेम्परेचर ऍट विच लिक्विड अँड सॉलिड आर इक्विलिब्रियम अँड टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर. बघा ज्या टेम्परेचरला काय सांगितलं, द टेम्परेचर ऍट विच लिक्विड आणि सॉलिड. बघा ज्या टेम्परेचरला आपल्याला काय मिळते, तर लिक्विड अँड सॉलिड. आता लिक्विड आणि सॉलिड काय घेतले, तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळत होतं, तर लिक्विडला ज्यावेळेला आपण कूल करतो त्यावेळेला तो फ्रीज होतो आणि त्याचं रूपांतर सॉलिड मध्ये होतं. मग ज्या टेम्परेचरला लिक्विड अँड सॉलिड ते कसे आर इन इक्विलिब्रियम फॉर्म. बघा इक्विलिब्रियम, ज्या टेम्परेचरला लिक्विड आणि सॉलिड कसे इक्विलिब्रियम असतील अँड टू फेजेस, कोणत्या दोन फेजेस आहेत त्याच्यामध्ये, एक सॉलिड फेज आहे एक लिक्विड फेज आहे. त्या दोन्ही फेजचं आपण वेपर प्रेशर जर बघितलं, टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर, such temperature is nothing but the freezing point of that liquid. बघा जसं सिंपल मिनिंग आपण काय सांगितलं, लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होतं त्या टेम्परेचरला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो. याचं सायंटिफिक मिनिंग काय मिळतं बघा, द टेम्परेचर ऍट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. ज्या टेम्परेचरला लिक्विड आणि सॉलिड कसे असतील, इक्विलिब्रियम म्हणजेच दोन्ही स्टेट इक्वल असतील थोडक्यात. त्यावेळेला आणखी काय सांगितलं, टू फेजेस हॅव सेम वेपर प्रेशर, म्हणजे सॉलिडचं वेपर प्रेशर ऍज वेल एज लिक्विडचं वेपर प्रेशर हे दोन्ही इक्वल असतील आणि त्यावेळेचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट. त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, फ्रीजिंग पॉइंट. नाउ व्हॉट इज दिस मिनिंग ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. बघा दुसरा पॉइंट आपण काय बघतोय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन काय मिळतं बघा, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सॉल्व्हंट जो आहे ह्या सॉल्व्हंट मध्ये जर आपण नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट जर ऍड केला तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट जो मिळते आपल्याला हा प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कमी असतो. बघा काय सांगितलं, तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट जो आहे हा काय झाला, इज लोअर किंवा डिक्रीज होते, लोअर बाय ऍडिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इन इट इज कॉल्ड ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. बघा त्यालाच काय म्हणायचं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. बघा फ्रीजिंग पॉइंट कुणाचा सांगितला, प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट काय सांगितला, लोअर होतोय, कमी होतोय, डिक्रीज होतोय. कधी, बाय ऍडिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इन इट. म्हणजे त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय ऍड केला, नॉन व्होलेटाइल सोल्यूट जर आपण ऍड केला तर प्युअर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे त्याच्यापेक्षा तयार होणाऱ्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आणखीनच कमी असेल, लोअर दॅट इज कमी झाला असेल, डिक्रीज झाला असेल. म्हणजे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे, प्युअर ज्यावेळेस त्याच्यामध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केल्यानंतर जे सोल्युशन तयार झालं त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हंट पेक्षा
कमी असेल म्हणजे तिथं काय झालं, डिप्रेस झाला, डिक्रीज झाला, त्या टर्मलाच काय म्हणायचं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जसं बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, तिथं बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला होता, इथं फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज झाला, कमी झाला, म्हणून ह्याला म्हणायचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. TF0 बघा, TF0 दिस इज अन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. TF0 काय कन्सिडर केला, फ्रीजिंग पॉइंट कुणाचा, प्युअर सॉल्व्हंटचा. अँड TF दिस इज अन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. ज्या सोल्युशन मध्ये काय असेल, नॉन व्होलॅटाइल सोल्यूट असेल, अशा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कशा डिनोट केला, TF. बघा, इफ TF0 इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि TF म्हणजे काय सांगितलं, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कंटेन नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. देन the depression in freezing point, that is delta TF is equal to काय मिळणार आपल्याला, delta TF is equal to काय असणार आहे, TF0 minus TF. कारण TF0 काय आहे, this is a freezing point of pure solvent आणि हा नेहमी काय असणार आहे, हायर व्हॅल्यू असेल. ज्यावेळेस त्याच्यामध्ये काय ऍड केला, नॉन व्होलॅटाइल सोल्यूट ऍड केला, त्यावेळेला काय तयार झालं, सोल्युशन. आणि त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा नेहमी प्युअर सॉल्व्हंट पेक्षा कमी असेल आणि त्यामुळे दोघांचा डिफरन्स काढताना आपल्याला हायर आणि लोअर याच्यातला डिफरन्स बघावा लागेल आणि त्यामुळे डेल्टा TF इज इक्वल टू काय मिळेल, तर TF0 मायनस TF. TF0 आणि TF या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय असेल, डेल्टा TF. आणि डेल्टा TF म्हणजेच काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF कशासाठी वापरला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता हे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, this is also consequences of vapor pressure lowering. आणि मग यांचं रिलेशन कसं मिळतं बघा, डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट जो आपण बघतोय, हा डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट ऍज अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ lowering of vapor pressure, lowering of vapor pressure. आपण बघितलं होतं प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे नेहमी जास्त असतं. वेपर प्रेशर कसं तयार होतं हे आपण सुरुवातीच्याच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पहिली जी एक्सप्लेन केली होती तिथं बघितलं होतं. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं कारण त्या सरफेस मध्ये जेवढे मॉलिक्यूल असतात ते सर्व मॉलिक्यूल कशाचे असतात, फक्त प्युअर सॉल्व्हंटचे. आणि सॉल्व्हंटची टेंडन्सी काय असते, एस्केप फ्रॉम लिक्विड अँड गोज टू वेपर स्टेट. दिस इज अन व्होलॅटाइल. गेव्हिंग फॉर्मेशन कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये टाइप बघायचा आहे. बघा कोणता टाइप आहे, बडिंग. आता हा बडिंग टाइप ऐकल्यानंतर तुमच्या अजून एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. लास्ट चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं बडिंग, पण ते बडिंग आपण ईस्ट मधले बघितलं होतं. तसं बघितलं तर ईस्ट हा किंगडम फंजाय मध्ये येतो, पण तिथं म्हटलं होतं हा प्लांट लाईफ किंवा आपण तो फंजाय जो आहे तो खूपच वेगळा आहे. ठीक आहे, तिथं आपण ईस्टचं बडिंग बघितलं होतं. तिथं अॅनिमल्स मध्ये बडिंग होतं. कुठल्या अॅनिमल मध्ये होतं, तर पोरिफेरा झाल्यानंतर नेक्स्ट आपला जो फायलम असतो त्याच्यामध्ये आधी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला फायलम लक्षात येतो का बघा. हायड्रा म्हटलं की तुम्हाला कोणता फायलम आठवतो, येस करेक्ट. कोणता फायलम, कोणता, सिलेंट्रेटा. ठीक आहे, ठीक आहे, सिलेंट्रेटा किंवा आपण निडारिया सुद्धा म्हणतो. ठीक आहे, हा जो फायलम आहे नॉन कॉर्डेटाचा दुसरा फायलम. ठीक आहे, निडारिया हे सुद्धा याचं नाव आहे. या हायड्रा मध्ये आपल्याला बडिंग फॉर्मेशन 10th स्टँडर्ड मध्ये हे बडिंग फॉर्मेशन तुम्ही बघितलं होतं हायड्रा मधलं. ठीक आहे, तुम्हाला कसं आहे हायड्राचं बडिंग नवीन नाहीये. ठीक आहे, पण आपल्याला परत एकदा 12वीच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे. हा हायड्रा जो आहे तो हायड्राचा शेप कसा असतो हे आधी बघू आपण. हा पूर्णपणे ॲक्वॅटिक असणारा ॲनिमल आहे. फार काही मोठा बघायला मिळत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे याच्या बॉडीवरती हे टेंटॅकल्स असतं. टेंटॅकल्स
ह्या टेंटॅकलच्या मदतीने तो काय करत असतो, फूड कॅप्चर करत असतो. इथेही तुम्हाला माहित आहे हा माउथ सारखा एरिया असतो, ह्याला आपण काय म्हणतो, हायपोस्टोम म्हणतो. ठीक आहे, स्टोम मीन्स माउथ. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आपल्याला बघायचं नाही, आपल्याला फक्त याचं रिप्रोडक्शन कसं होतं ह्याच्यावरती जास्त फोकस करायचा. ठीक आहे, त्याच्यामुळं बाकीची नावं नाही दिली तरी तुम्ही चालेल. ठीक आहे, हे बर्ड जो तयार होत असतो तो बर्ड या ठिकाणी हा जो त्याचा स्टकचा जो एरिया आहे हा खाली दिसतोय तुम्हाला, इथे काय तयार होत असतो, मॅच्युअर हायड्रा झाल्यानंतर, म्हणजे हायड्रा इंडिव्हिज्युअल आहे तोपर्यंत नाही, पण एकदा का तो मॅच्युअर झाला की या मॅच्युअर हायड्रामध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, हा बर्ड तयार झालेला बघायला मिळतो. हा बर्ड जो आहे त्या बर्डची काय होते, कंटिन्युअसली ग्रोथ होत जाते. ठीक आहे, आणि ही ग्रोथ हळूहळू जशी होईल तसं या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर या हायड्रामध्ये आपल्याला ग्रोथ झालेली बघायला मिळणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, या हायड्रामध्ये तुम्हाला बघितलं तर इथं हा बर्ड जो आहे तो डेव्हलपिंग बर्ड. ठीक आहे, कंटिन्युअसली बर्ड काय होत जातो, डेव्हलप होत जातो. आणि हा जो बर्ड डेव्हलप होत गेल्यानंतर हळूहळू फुल्ली डेव्हलपमेंट कंप्लीट होते. ठीक आहे, आता कंटिन्यू तर फिगर मी मेन्शन करत नाही, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, इथं पूर्ण हा जो हायड्रा आहे, हा हायड्रा या बर्ड मधून नवीन इंडिव्हिज्युअल असणारा हायड्रा हा असा आपल्याला इथं डेव्हलप झालेला बघायला मिळतो. ठीक आहे, डेव्हलपिंग, फुल्ली डेव्हलप्ड बर्ड. हा बर्ड तयार झालेला आणि या बर्ड वरती नवीन असणारा जो यंगवन हायड्रा ज्याला आपण म्हणणार आहे तो यंगवन हायड्रा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याची डेव्हलपमेंट कंप्लीट जेव्हा होते त्यावेळेला हा जो हायड्रा जो आहे त्याची वाढ जी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, हा पूर्ण झालेला हा असा जो हायड्रा आहे. ठीक आहे, हा हायड्रा या पॅरेंट पासून सेपरेट होत नाही तोपर्यंत यंगवन हायड्रा अटॅच आहे, हा पॅरेंटला अटॅच आहे. पण एक कंडिशन अशी येते की हा जो हायड्रा आहे हा हायड्रा या पॅरेंट पासून काय होतं, सेपरेट होतो. ठीक आहे, हा हायड्रा जो आहे या पॅरेंट पासून पूर्णपणे सेपरेट झालेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आणि हा एक नवीन इंडिव्हिज्युअल, न्यू इंडिव्हिज्युअल आणि हा असणार आहे तो पॅरेंट. हा पॅरेंट हायड्रा तसाच राहिलेला आहे, पॅरेंट हायड्रा कुठे जात नाही, पॅरेंट हायड्रा जसाचा तसा आहे. आणि त्या ठिकाणी काय आपल्याला बघायला मिळतोय, नवीन हायड्रा तयार झालेला बघायला मिळतोय. ठीक आहे, मग हा जो मॅच्युअर झालेला हायड्रा, सॉरी यंगवन तयार झालेला हायड्रा आहे तो पूर्णपणे सेपरेट होतो कुणापासून, पॅरेंट पासून, आणि त्याचं स्वतंत्र तो आयुष्य जगायला सुरुवात करतो. म्हणजे हायड्रामध्ये जे बडिंग होतं त्या बडिंग मध्ये बर्ड तयार होतो. आपण ईस्ट मध्ये पण पाहिलं होतं, एका मॅच्युअर पॅरेंट पासून एक बर्ड तयार होतो ईस्ट मध्ये. तशाच प्रकारे हायड्रामध्ये सुद्धा काय होत असतं, तर बर्ड तयार होतो. हा बर्ड जो आहे तो बर्ड कंटिन्युअसली काय होत जातो, डेव्हलप होत जातो. आणि डेव्हलप होत होत जोपर्यंत तो पॅरेंटला अटॅच आहे, बघा जोपर्यंत, माझं वाक्य व्यवस्थित आहे का, जोपर्यंत तो पॅरेंटला अटॅच आहे तोपर्यंत तो सगळी नरिशमेंट जी आहे ती नरिशमेंट याला या पॅरेंट पासून मिळत असते. ठीक आहे, तो नरिशमेंट provided by parent when budding formed hydra attached by parent. जोपर्यंत तो काय सांगितलेला आहे, पॅरेंटला अटॅच आहे तोपर्यंत तो नरिशमेंट कोणाकडून घेत असतो, पॅरेंट कडून घेत असतो. एकदा का तो सेपरेट झाला पूर्णपणे, व्हेनेवर दे आर टोटली सेपरेटेड इनटू द पॅरेंट दे बिकेम न्यू इंडिव्हिज्युअल लाईफ. आणि मग त्याला स्वतंत्र जगावं लागतं. आणि स्वतंत्र जगत असताना त्याला त्याचं स्वतंत्र त्याला काय करावं लागतं, फूड सर्चिंग करावं लागतं.
जोपर्यंत पॅरेंटला अटॅच आहे तोपर्यंत सगळं जे मटेरियल आहे तो पॅरेंट कडून घेत असतो, कारण इथे पॅरेंटला अटॅच दिसतोय ना आपल्याला, त्या पॅरेंट म्हणून त्याला नरिशमेंट मिळत असते. पण एकदा का तो पॅरेंट पासून सेपरेट झाला की मग त्याचा विषय संपला, त्याला स्वतंत्र काय करायचं आहे, त्याचं पुढे सर्चिंग करायचं आहे. ठीक आहे, ही बडिंग टेक्निक जे आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन एनिमल्स मधला दुसरा टाइप आहे. आय होप तुम्हाला हा बडिंग टेक्निकचा हायड्रा जो फायलम आपण सेलेंट्राटा जो फायलम म्हणतोय तो फायलम कन्सेप्ट त्याच्यामध्ये हायड्रा आणि बडिंग टेक्निक आहे. ठीक आहे, ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची दुसरा टाइप आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पण बघणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आतापर्यंत आपण 2 टाइप डिस्कस केली. पहिला टाइप होता गेम्यूल फॉर्मेशन, फायलम पोरिफेरा मध्ये असणारा स्पॉन्जिला. बडिंग टेक्निक कुणामध्ये बघितली आपण? येस करेक्ट, हायड्रामध्ये, फायलम सिलेंट्रेटा. ठीक आहे, आता राहिलेले जे टाइप्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.